मला खरं तर कधी मी संदेशला हा प्रश्न असा कॉन्शियसली विचारला नाही आनंद काका, पण मला जाणवतं की सुरुवातीपासून या माणसात तो जो त्याला पेशन्स म्हणायचं का काय म्हणायचं मला माहित नाही. म्हणजे तुला बाबांच्या विषयी सांगितलं की या गोष्टी त्यालाच कशा सापडतात तरी म्हणजे काहीतरी आहे. म्हणजे मला जाणवतं की तो पेशन्स माझ्यात तेवढा नाहीये. म्हणजे आता तो चांगला दिग्दर्शक का आहे, म्हणजे कुठलाही कलाकार त्याच्या समोर आला ना की मला स्वतःलाही असं वाटतं की मी सगळ्यात जास्ती काम त्याच्याबरोबर करते. नाही पण मी जरा थांबवतो हिला. कारण काय, आता हा लेन्स तिला स्वतःकडे पण लावता आला पाहिजे. नाही मी जे सांगतो की ती चांगली दिग्दर्शक आहे, आमचं नातंच सुरू झालं, मी एकांकिका लिहिली आणि तिने ती दिग्दर्शन केलं होतं. सो ती दिग्दर्शक आहे. कळत नकळत मला चांगला दिग्दर्शक म्हणून ती तिच्या दिग्दर्शनाची जबाबदारी टाळते, बाकी काही करत नाही. मी दिग्दर्शन करेन संदेश, आता मी वेगळं काहीतरी बोलतो. नाही मी का सांगतोय तुला की तो लेन्स आपल्याला स्वतःकडे पण लावता आला पाहिजे ह्या प्रकारच्या काय म्हणतात त्याला क्वालिटीचा किंवा काही. आणि आनंद काका जे म्हणतो ते मला अगदीच पटतं की लहानपणापासून तो एक्सपिरियन्स जर नसला तर पुढे तो परावर्तित करता येणं पण अवघड होऊन बसतं. हो, मी लहानपणी आई वडिलांकडनं मला जर टेरिटरी माझी काय आखून घेता नाही आली किंवा माझं ते भूक भागली नाही तर ती तहान तशीच राहते पुढच्या आयुष्यात सुद्धा. आणि जिथं मग मला ती तहान भागवायची वाटेल त्या नात्यामध्ये मी माझं स्वामित्व हे जास्तीत जास्त दाखवून देण्याचा प्रयत्न करेन. अगदी नकळत. म्हणजे आपल्याला आता आपण या टप्प्यावरती आलोत आपल्या गप्पांच्या, की दोन व्यक्तींचे जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगळे असू शकतात. त्या वेगळेपणाला समजून घेणं आणि समजून घेण्याची सुद्धा नात्यामध्ये एकाच माणसानं समजून घ्यायचंय असं न करता आपापल्या पद्धतीनं समजून घेणं. म्हणजे आत्ताच तू म्हणालीस तो धागा उचलून की तू ही जास्त इमोटिव्ह आहेस, तू जास्त भावनिक आहेस, तो हा कदाचित जास्त स्वभावाने वैचारिक किंवा कॉग्निटिव्ह आहे. पण दोन माणसं ही वेगळी असली तर त्यांचं पटत नाही असं होत नाही. पण दोन माणसांनी एकमेकांच्या वेगळेपणाचा आदर करणं ही कोणत्याही नात्यामधली ही अत्यंत पायाभूत गोष्ट असली पाहिजे. कारण ही जर पायाभूत गोष्ट नसेल ना तर तुमची ना पार्टनरशिपच होणार नाही. मुलांच्या आणि पालकांच्या नात्यामध्ये ना एकत्र येऊन चॉईसेस तयार करणं, सहकारी कामावरचे असतील तर तिथं मी माझी हायरार्कियल पोझिशन सोडून, मी मुख्याध्यापक आहे आणि इतर शिक्षक असतील, मी मॅनेजर असेल आणि इतर ऑपरेटर असतील, मी हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल आणि माझे बाकीचे सहकारी असतील, मला व्यवस्थेने दिलेली एक त्या नात्यामधली सत्ता गाजवण्याची संधी असते. पण मी हे जर डोक्यात ठेवलं इव्हन त्या तऱ्हेच्या व्यावसायिक नात्यांमध्ये सुद्धा की हा त्या व्यवस्थेचा भाग म्हणून मी घेतलाय, पण काम उत्कृष्ट होणं यासाठी मी ती हायरार्कियल लीडरशिप बाजूला ठेवेन आणि फंक्शनल लीडरशिपकडे येईन की या कामाचे हे भाग ज्या माणसाला सगळ्यात उत्कृष्ट येत आहेत त्याच्याकडून आणि त्याच्या बरोबर मी किती छान काम करेन. दिग्दर्शक काय करतो शेवटी? दिग्दर्शक शेवटी त्या नटाचं बेस्ट, त्या नेपथ्यकाराचं बेस्ट, त्या प्रकाश योजनाकाराचं बेस्ट, त्या संगीतकाराचं बेस्ट हेच एकत्र जोडत असतो ना. ह्याच्यात मला आता तू म्हणतोस नात्याच्या बाबतीत श्याम मनोहर नावाचे मराठीत खूप चांगले मोठे लेखक आहेत. त्यांनी अनेकांना अनवट लिहितात. म्हणजे असं जरा त्यांचं एक हृदय, बहुतेक मला नाटक कधी चुकत असेल पण त्या नाटकामध्ये ते कुठेतरी जातात आणि अत्यंत घरगुती छोटी छोटी भांडणं आहेत आणि असं, आणि सगळ्यात शेवटी पडदा जिथे पडतो ते वाक्य असं आहे तो नवरा, खूप भांडणं होतात नाटकात अशी आणि अत्यंत कुरबुरीत छोटी चहाच्या बेलातली वादळं म्हणतो ना, पण सगळे नाखुश होतात शेवटी नाटकाच्या. आणि तो काम करणारा नवरा तो उभा राहतो आणि तो असं हताश होऊन म्हणतो, आपण एकमेकांच्या स्वभावाला एवढी किंमत का देतो ग? आणि पडदा पडतो आणि पडदा पडतो. तर मला एवढी मजा वाटते की आपला जो काही स्वभाव आहे किंवा आपले जे काही विचार आहेत ह्याच्यापेक्षा आपण वेगळे आहोत याचं भान बहुतेकांना नसतं. वा वा वा. की माझी मतं
माझे विचार, माझ्या आवडी ह्याच्यापेक्षा मी वेगळा आहे आणि हे मी धारण केलेलं आहे. हे अनेकांना गावीही नसतं त्यांच्या. त्यांना असं वाटतं हे माझे विचार म्हणजेच मी. ते येतात आणि जातात अनेकदा.